हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे. आणि फायनली आपल्याला कॅरी ऑन भेटलेला आहे. सो 25 जून इव्हिनिंगला मला एक कॉल आला होता सचिन पाटील या स्टुडंटचा की सर कॅरी ऑन साठी आपल्याला विद्यापीठाकडे मागणी करायची आहे. सो त्यासाठी भरपूर सारे विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे की कॅरी ऑन भेटलेला आहे की भेटणार आहे. तर त्यासाठी एक व्हिडिओ बनवायचा आहे. तर मी त्यांच्याशी बोललो की त्या सगळ्या ऍडमिन ग्रुपशी दुसऱ्या दिवशी माझी चर्चा झाली की कोणत्या कारणामुळे आपल्याला कॅरी ऑन भेटलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. तर त्यांनी मला सगळी कारणं सांगितली आणि व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांनी सांगितलं. सो मी एक व्हिडिओ बनवला, त्याच दिवशी 4 वाजता व्हिडिओ रिलीज केला. त्यातून विद्यार्थ्यांपर्यंत तो व्हिडिओ मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला. त्याने विद्यार्थी एकत्र येण्यास सुरुवात झाली. पहिले व्हॉट्सअप ग्रुप एक होता, एकचे 2 झाले, 2चे 3 झाले, 4 5 आतापर्यंत जवळपास 6 व्हॉट्सअप ग्रुप झालेले आहेत. ऑलमोस्ट सगळे फुल आहेत विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी. त्यानंतर 8 जुलैला आपला पहिला प्रोटेस्ट झाला होता. त्यामध्ये 3-4 दिवसाचा मुदत विद्यापीठाने मागितली होती. 13 तारखेपर्यंत काही अपडेट न आल्यामुळे 14 तारखेला एक आक्रमक मोर्चा झाला. त्यामध्ये मीडिया कव्हरेज झालं. त्यानंतर मीडिया कव्हरेजमुळे भरपूर सारा युनिव्हर्सिटीवर दबाव आला. त्यानंतर मग विद्यापीठाने कामाला थोडीशी वेग दिला. नंतर पण पुन्हा तारीखवर तारीख भेटत राहिली. मग 14 जुलै नंतर असू द्या, 19 जुलै, 25 जुलै, 27 जुलै, 3 ऑगस्ट, 13 ऑगस्ट पर्यंत सगळ्यांनी वाट पाहिली. त्यानंतर आज फायनली एक लास्ट पुश देण्याची गरज होती. तो लास्ट पुश भेटला. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ऑलरेडी विद्यापीठे पॉझिटिव्ह आहे, फक्त टाईप करणं बाकी आहे, प्रिंट काढणं बाकी आहे. आणि आज तो लास्ट पुश भेटल्यामुळं आपल्याला दुपारी प्रिंट होऊन GR, ऑफिशियल सर्क्युलर GR जे काही असेल ते आपल्याला भेटलेलं आहे. सो यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो वाटा होता तो होती, सगळ्यात महत्वाची भूमिका होती ती होती म्हणजे सर्व विद्यार्थी प्रतिनिधी सुमित बनसोडे, त्याच्यानंतर सचिन पाटील, त्याच्यानंतर अर्श, मुलींमधील प्रतिनिधी साक्षी, त्यानंतर प्रगती आणि त्यांची बरोबर असणारी सर्व सहकारी व टीम. त्यासोबत NSUI टीमचे अध्यक्ष महेश कांबळे सर आणि टीम, रौनक सर, आणि त्यासोबत मी पण होतो. सो सर्वांचे आभार, सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अभिनंदन. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात की जे काही डाऊट्स आहेत छोटे मोठे त्याला आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूयात. तर आपल्याला जे सर्क्युलर भेटलेलं आहे त्यानुसार सांगतो तुम्हाला की काय दिलेलं आहे बघा. आता यामध्ये थोडस एकदम स्ट्रॉंग मराठी आहे, तर ते समजून घेणं गरजेचं आहे. सो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडनं हे आज भेटलेलं आहे आपल्याला. विषय काय आहे? सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 25-26 साठी विशेष बाब म्हणून तात्पुरता प्रवेश सुविधा उपलब्ध करून देणे. तात्पुरता प्रवेश सुविधा उपलब्ध म्हणजे प्रोव्हिजनल ऍडमिशन. ठीक आहे. तर विद्यापीठ अधिकाऱ्याने मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व संबंधितास या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येते की सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमाचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांसाठी केवळ शैक्षणिक वर्ष 24-25 मधील हिवाळी सत्र म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर, उन्हाळी सत्र म्हणजे एप्रिल-मे परीक्षेमध्ये अनिउत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम ते तृतीय, चतुर्थ आणि तृतीय ते 5व्या वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी विशेष संधी देण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे काय? ज्यांचा फर्स्ट इयरच्या बॅकलॉगमुळे त्यांना थर्ड इयरला ऍडमिशन भेटत नव्हतं, सेकंड इयरच्या बॅकलॉगमुळे त्यांना फोर्थ इयरला ऍडमिशन भेटत नव्हतं, या विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे मान्यता देण्यात आली आहे. तर कोणती मान्यता आहे? केवळ शैक्षणिक वर्ष 2024 मधील ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 आणि एप्रिल-मे 2025 परीक्षेत जे विद्यार्थी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर वर्षातील अनुशेष कायम राहिला म्हणजे बॅकलॉग राहिल्याने तृतीय, चतुर्थ, 5व्या म्हणजे थर्ड इयर किंवा फोर्थ इयर किंवा फिफ्थ इयर मध्ये प्रवेश घेण्यास पात्र नाहीत अशा सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांशी संबंधित विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या 5व्या सत्राकरिता, द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या 7व्या सत्राकरिता, तृतीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना 5व्या वर्षाच्या 9व्या सत्राकरिता तात्पुरता प्रवेश तसेच वरील वर्गात तात्पुरता प्रवेश देण्याची पात्रता ही सन 2024-25 म्हणजे उन्हाळी सत्र परीक्षांच्या निकालाऐवजी विषम सत्र म्हणजे आता जी येणारी एक्झाम आहे नोव्हेंबर मध्ये त्या एक्झामच्या निकालावर ठरवण्यात येणार आहे. म्हणजे काय? यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचे जे काही बॅकलॉग आहे ते बॅकलॉग क्लिअर जर तुम्ही आता केले कोणत्या येणाऱ्या एक्झाम मध्ये
तर तुमचं पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे ऍडमिशन. ठीक आहे, इथपर्यंत. तर असा तात्पुरता प्रवेश काही अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात यावा. अशा प्रकारे उपरोक्त वर्गात प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे विषम सत्राचे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी सदर विद्यार्थ्याची असेल व त्याबाबतचे हमीपत्र प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने महाविद्यालयाकडे सादर करणे अनिवार्य आहे. ठीक आहे, त्याला काही अटी नियम आहेत. अटी नियम म्हणजे काय, तुम्हाला प्रोव्हिजनल ऍडमिशन भेटणार आहे. कुणाला भेटणार आहे, ज्यांचा क्रिटिकल सब्जेक्ट आहे फक्त त्यांनाच भेटणार. क्रिटिकल सब्जेक्ट बॅकलॉग आहे त्यांनाच भेटणार आहे. ज्यांचं क्रेडिट कम्प्लीट नाहीये त्यांच्यासाठी हा कॅरी ऑन नाहीये. तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी उदाहरणार्थ अध्ययन, अध्यापन, प्रात्यक्षिकी, सत्रकार्य, क्षेत्रभेद व इतर बाबी महाविद्यालयाने इतर नियमित विद्यार्थ्याप्रमाणे पूर्ण करून घ्याव्यात. म्हणजे काय, तुमचे जे काही प्रॅक्टिकल्स असतील, ओरल्स असतील, त्या तुम्हाला आता सबमिशन्स असतील ते तुम्हाला आता करावे लागणार आहे. कॉलेज सुद्धा आता करावे लागणार आहे. फक्त तुम्हाला ह्या सेमिस्टरला एक्झाम देता येणार नाही. त्यानंतर अशा प्रकारे पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 25-26च्या विषम व सम सत्राच्या परीक्षा एकत्रित उन्हाळी सत्राच्या परीक्षांसोबत घेण्यात याव्यात. म्हणजे काय, जसं की लास्ट टाइमला झालं होतं की दोन्ही सेमिस्टरचे पेपर एकत्र घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये इनसेम बद्दल आहे, तर बाकी तर काही इम्पॉर्टंट असं काही नाही याच्यामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचा डाऊट हा आहे की बाबा इनसेम देता येणार आहे की नाही. तर यामध्ये 2-3 कॅटेगरीज आहेत की कोणकोणते स्टुडंट्स आहेत त्याबद्दल. तर आता हे बघा काय सांगितलेलं आहे की ज्यांनी प्रोव्हिजनल ऍडमिशन ऑलरेडी घेतलेलं आहे, ज्यांनी प्रोव्हिजनल ऍडमिशन ऑलरेडी घेतलेलं आहे त्यांना इन्सेम देता येणार आहे. ठीक आहे, ज्यांनी प्रोव्हिजनल ऍडमिशन घेतलेलं आहे तुम्हाला इन्सेम देता येणार आहे. ज्यांनी प्रोव्हिजनल ऍडमिशन घेतलेलं नाहीये त्यांना आता 19 तारखेची इन्सेम देता येणार नाहीये. त्यांची जी इन्सेम आहे ती पुढच्या सेमेस्टरला कॉलेज लेवलला होईल. ओके, इन्सेम बद्दल क्लिअर झालं. ठीक आहे, आता तुम्ही असं नका म्हणू की मी सोमवार जाऊन प्रोव्हिजनल ऍडमिशन घेतो आणि मग इन्सेम देतो. ठीक आहे, तुमचं प्रिपरेशन असेल, तुमचं कॉलेज अलाउड करत असेल प्रोव्हिजनल ऍडमिशनसाठी आता पण, तर ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला प्रोव्हिजनल ऍडमिशन कॉलेजकडे ज्यावेळेस GR पोहोचेल त्यानंतर कॉलेज तुम्हाला नोटीस देईल की तुमचे प्रोव्हिजनल ऍडमिशनची ही डेट आहे, त्या डेटमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊन ठेवा. तुम्ही ऍडमिशन घेऊन ठेवा, त्यानंतर तुम्ही कॉलेज करू शकता. 3rd इयरचे किंवा 4th इयरचे ज्यांचा क्रिटिकल सब्जेक्ट बॅक आहे तरी पण तुम्हाला प्रॅक्टिकल्स द्यावे लागतील. सगळं तुमचं कॉलेज रेग्युलर होईल, फक्त तुम्हाला एक्झाम देता येणार नाही ह्या सेमिस्टरला. आता तुम्हाला ह्या सेमिस्टरला कोणकोणते एक्झाम देता येतील, जे सब्जेक्ट क्रिटिकल आहे त्याची तर द्यायची तो क्लिअर करायचा आहे, तेव्हाच तुमचं प्रोव्हिजनल ऍडमिशन जे आहे ते पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे. जर आता नेक्स्ट चान्स मध्ये सुद्धा तुम्ही क्रिटिकल सब्जेक्ट क्लिअर नाही केला तर तुम्हाला तुमचं प्रोव्हिजनल जे ऍडमिशन ते ऑटोमॅटिक कॅन्सल होणार. तुम्ही जी फी भरलेली आहे ती रिफंड होणार नाहीये असं याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्ही पुन्हा एकदा स्वतः रीड करा. ठीक आहे, इन्सेम बद्दल समजलं. ज्यांनी ऑलरेडी प्रोव्हिजनल ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना इन्सेम देता येणार आहे. ज्यांनी प्रोव्हिजनल ऍडमिशन नाही घेतलेलं आहे त्यांची इन्सेम पुढच्या सेमिस्टरला होणार आहे कॉलेज लेवलवर. इट्स ओके. ठीक आहे, आता नेक्स्ट भरपूर सारे स्टुडंटचा हा एक डाऊट आहे की कुणी स्टुडंट आहे ज्याचं 2nd इयरचं क्रेडिट 21 आहे, 1st इयरचा एक बॅकलॉग आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सर मी ह्या सेमिस्टरला जर हा बॅकलॉग क्लिअर केला, क्रेडिट पण प्लस ऍड केले, तर मग मला पुढच्या सेमिस्टरला 3rd इयरला ऍडमिशन भेटेल का. तर ह्या केसमध्ये ऍडमिशन भेटणार नाही, कारण की तुझा जो इयर ड्रॉप लागलेला आहे तो फक्त 1st इयरच्या बॅकलॉगमुळे नाही लागलेला, तो इनकम्प्लीट क्रेडिटमुळे लागलेला आहे आणि इनकम्प्लीट क्रेडिटला अलाउड नाहीये. त्याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. इनकम्प्लीट क्रेडिटसाठी का अलाउड करत नाहीये, कारण युनिव्हर्सिटीकडेच तो हक्क नाहीये. ठीक आहे, जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं पण होतं, लास्ट व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पुन्हा एकदा पहा तर तुम्हाला आणखीन आयडिया येईल. आणि आज सुद्धा पत्रकार परिषद ज्यावेळेस झाली होती, ज्यावेळेस मीडियावाले देसाई सरांशी संपर्क करत होते त्यावेळेस त्यांचं बाईट घेत होते, त्यावेळेस पण सरांनी सांगितलं होतं की जसं लास्ट टाइम कॅरी ऑन लागला होता त्याच पद्धतीचा कॅरी ऑन, त्याला कॅरी फॉरवर्ड म्हणतात ऍक्च्युली. सरांनी ज्या प्रकारे सांगितलं सो कॅरी फॉरवर्ड भेटलेला आहे. सो याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर हा डाऊट क्लिअर झाला असेल भरपूर स्टुडंटचा. इनकम्प्लीट क्रेडिट वाल्यांसाठी हा सब्जेक्ट हा कॅरी फॉरवर्ड नाहीये. फक्त कुणासाठी आहे, फक्त आहे ज्यांचा क्रिटिकल सब्जेक्ट बॅक लागल्यामुळं
त्यांना नेक्स्ट इयरला ऍडमिशन भेटत नाहीये, त्यांच्यासाठी हा कॅरी ऑन आहे. सो बाकी आता ही जी लढाई संपलेली, ही अर्धी लढाई संपलेली आहे, अर्धी लढाई आणखी बाकी. आता तुम्हाला एक चान्स भेटलेला आहे. तर एक तुम्हाला रिक्वेस्ट, लवकरात लवकर अभ्यासाला लागा. उद्या दही अंडी आहे, भरपूर नाचा. ठीक आहे. त्यानंतर एक टाइम टेबल बनवा. दररोज तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जो काही सब्जेक्ट तुमचा बॅकलॉग राहिलेला आहे, तो बॅकलॉग यामुळे राहिलेला आहे कारण की तुमचा प्रिपरेशन जे आहे, तुमचं प्रिपरेशन ते तुम्ही शॉर्ट टाइम करतात, कमी वेळेत करतात, कमी अटेम्प्ट करतात पेपर, मग त्यामध्ये पण काही ना काही चुकतं, त्यामुळे तुमचा बॅकलॉग लागतो. सो यावेळेस प्रयत्न करा की ऍटलिस्ट 55-60 मार्क्सचा प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे. 50+ आपल्याला पेपर अटेम्प्ट करायचा आहे. त्यापैकी 40 मार्क तरी, 35-40 मार्क तरी आपल्याला आले पाहिजे. ठीक आहे. चान्सेस देऊ नका पेपर चेक करणाऱ्या टीचरला किंवा तुम्हाला फेल करण्याचा. ठीक आहे. सो लवकरात लवकर तयारीला लागा, प्रिपरेशन सुरू करा, कंटिन्युअस प्रिपरेशन करा. एकाच दिवशी भरपूर सारं जेवण केलं तर ते पचन होत नाही. सिमिलरली लास्टच्या 2 दिवस भरपूर सारा अभ्यास केला तर त्याचाही उपयोग होत नाही. तर थोडंसं लवकर अभ्यासाला लागा, कन्सेप्ट क्लिअर करा, रेग्युलर स्टडी करा. तोच एक लास्ट ऑप्शन आहे. सो ऑल दी बेस्ट तुम्हा सगळ्यांना. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.